स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या अजित ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं आज खूप खूप मनापासून स्वागत. मी आता चाललो दादरला आणि दादरला स्टेशनपासून 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरती दादर चौपाटी आहे. मी दादरचं शिवाजी पार्क म्हणजे छत्रपती शिवाजी पार्क मैदान मी तुम्हाला दाखवलं. आता आपण दादर चौपाटी एक्सप्लोअर करूया. चला चौपाटीला जाऊ आणि तिथे आपण चौपाटी पाहूया. चला. दादर चौपाटीवर वैभवशाली दादर हा बोर्ड मोठ्या दिमाखात लावला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरून बाहेर आलो की समोरच आपल्याला सर्कल लागतं. त्या सर्कलमध्ये सेनापती पांडुरंग महादेव बापटचा स्टॅच्यू आहे, जो सेनापती बापट या नावाने प्रसिद्ध आहे. हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. मुळशी सत्याग्रहादरम्यान केलेल्या नेतृत्वामुळे त्यांना सेनापती ही उपाधी मिळाली. सेनापती बापट यांच्या प्रतिमापासून आपण समोरच्या बाजूने सरळ गेलो की 5 मिनिटातच आपल्याला दादर चौपाटी लागते. हा चौपाटीकडे जाणारा रस्ता. आता आपण दादर चौपाटीजवळ आलो आहे. दादर चौपाटीचा एंट्रन्स खूप छान सजवलं आहे. शोभिवंत झाडं पण ठेवले आहेत. आणि हा दादर चौपाटीचा खूबसूरत नजारा. इथे स्टेज पण उभारलं आहे छान. इथे सेल्फी पॉईंट घेतात. फुलझाडं लावले आहेत आणि बसण्यासाठी जागा पण आहे छानपैकी. दादर चौपाटीचा नजारा जवळनं पाहता येईल इथे बसून. दादर चौपाटी ही मुंबईतील एक अतिशय प्रसिद्ध जागा आहे. दादर उपनगरातील अरबी समुद्राच्या किनाऱ्याला लागून ही चौपाटी आहे. येथून समुद्रात जाणारा बँड्रा वर्ली सी लिंक अत्यंत सुंदर दिसतो. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताच्या नजरांना टिपण्यासाठी आणि निवांत फिरण्यासाठी नागरिक येथे खूप गर्दी करतात. हे ठिकाण फोटोग्राफीसाठी आणि रील शूट करण्यासाठी मुंबईकरांचे अत्यंत आवडते ठिकाण आहे. दादर चौपाटी येथील मुख्य आकर्षण म्हणजे येथून दिसणारा अथांग समुद्र आणि क्षितिजाजवळ उठून दिसणारे बँड्रा वर्ली सी लिंकचा विहंगम दृश्य नजराणा, तसेच दादर पूर्व पश्चिम जोडणाऱ्या ऐतिहासिक टिळक पुलाचा जागी नवीन 6 पदरी पूल बांधण्याचे भव्य काम वेगात सुरू आहे. बँड्रा वर्ली सी लिंकचा जबरदस्त व्ह्यू. तुम्ही जर रात्रीचं इथे आलात तर हा बँड्रा वर्ली सी लिंकचा व्ह्यू जबरदस्त दिसतो. खूप आकर्षक दिसतो. समुद्राच्या बाहेरच्या बाजूलाच हे छोटंसं गार्डन टाईप बनवलं आहे. इथे येऊन लोकांना दादर चौपाटीचा व्ह्यू छानपैकी पाहता येतो. हे स्वामीनारायण गणेश द्वार. स्वामीनारायण गणेशद्वार खूपच छान उभारलं आहे. नक्षीकामही खूप छान केलं आहे. दादर चौपाटीच्या बाजूला संत ज्ञानेश्वर उद्यान आहे. चला आपण आतमध्ये जाऊ आणि हे उद्यान पाहू.
उद्यानात एंट्री केल्यावरती लगेचच श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालं आणि मन एकदम आनंदित प्रफुल्लित झालं. उद्यान खूप प्रसिद्ध आणि खूप शोभिवंत झाडं लावली आहेत आणि खूप मोठी जागा या उद्यानाला उपलब्ध करून दिली आहे. नक्षीकामही खूप झालं आहे. हा शिवाजी पार्क पॉईंट म्हणजेच सेल्फी पॉईंट. खूप लोक इथे येऊन सेल्फी करतात. समोरच आतल्या बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी एक गार्डन उभारलं आहे. इथे काही लोक जिमसुद्धा करत आहेत. तुम्ही संध्याकाळी आलात या दादर चौपाटीला तर खूप सुंदर आणि विलोभनीय दिसते. समोरचं लाईटिंग पण केलेलं असते बँड्रा वर्ली सीलिंगला. दादर चौपाटीचा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि न चुकता सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हालाही नवीन नवीन व्हिडिओ पाहता येईल. सबस्क्राईब करण्यासाठी कोणतेही चार्जेस नाही आहे, तेव्हा तुम्ही बिंदास जाऊन सबस्क्राईब करू शकता. श्री स्वामी समर्थ.